साधारण 28 ऑक्टोबर 2025ला MIDCने एक नोटिफिकेशन जारी केलं आणि त्या नोटिफिकेशनप्रमाणे भादाने, आतकोली, वाशेरे, सापे या 4 गावांची मिळून साधारण 99 हेक्टर खाजगी जमीन आणि 22 हेक्टर सरकारी जमीन हे अधिग्रहण करण्यासाठी शासनाने जे नोटिफिकेशन काढलं, त्या नोटिफिकेशन काढत असताना स्थानिक शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना दिली गेली नाही, त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या हरकती मागवल्या नाहीत। या संदर्भामध्ये वारंवार शासनाकडे निवेदने दिली, तक्रारी दिल्या, मान्य प्रांत साहेबांकडे या संदर्भात मीटिंग झाली आणि हे सगळं सुरू असताना, हे संपूर्ण इल्लीगल प्रोसेस सुरू असताना कायद्याच्या 32 कलमाप्रमाणे कुठल्याही पद्धतीनं त्याची कार्यवाही न करता प्रांत साहेबांकडे मीटिंग सुरू असताना इकडे जबरदस्तीने शासनाच्या अधिकाऱ्यांनी, तलाठ्यांनी असतील, मंडल अधिकारी असतील, यांनी जबरदस्तीने आमच्या ह्या सगळ्या सातबारांवरती भूसंपादनाच्या नोंदी घेतलेल्या आहेत, ज्या बेकायदेशीर आहेत। आणि या सगळ्या संपूर्ण प्रकल्पामध्ये कुठेतरी शासन, प्रशासन आणि राजकीय लोक आणि त्यांचे हितसंबंधीच्या कंपन्या आहेत, ज्या भादाने MIDC म्हणून काम करतात, आतकोली MIDC म्हणून काम करतात, एसांबे MIDC म्हणून काम करतात। ह्या ज्या लॉजिस्टिक पार्कने ज्या 3-4 कंपन्या इथे फर्म केलेल्या आहेत, या सगळ्या फर्ममध्ये असणारे संचालक मंडळ आणि शासन आणि उद्योग मंत्रालय यांचं कुठेतरी लागेदोरे या संपूर्ण प्रकरणामध्ये असल्याचं दिसतंय। या संपूर्ण प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल आहे। त्या याचिकेप्रमाणे हे जे MIDCचं भूसंपादन आहे, हे MIDCचं भूसंपादन मुळातच रद्द केलेलं आहे आणि 17 नोव्हेंबर 2025ला त्या संदर्भात हायकोर्टाचा जजमेंट आलेला आहे आणि जजमेंट आल्यानंतर देखील प्रशासनाने ह्या सातबारावरती जबरदस्तीने नोंदी घेतलेल्या आहेत, ज्या 100% इल्लीगल आहेत। आणि या संदर्भामध्ये आम्ही शासनाला निश्चित इशारा देतो की या पद्धतीने जर तुम्ही असं भूसंपादन करत असाल तर निश्चितपणे गावाचा उद्रेक होईल, गावाची लोक रस्त्यावर येतील आणि भविष्यामध्ये शासनाला त्याचं तोंड द्यावं लागेल। आणि अशा पद्धतीने जर माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम जर शासन प्रशासन करत असेल तर निश्चितपणे आम्ही त्या सगळ्याचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो। मुळात आम्हाला MIDC ही मान्यच नाही आहे। आमच्या गावाच्या मुलांचा जो शिक्षण, जो काही उदरनिर्वाह आहे, जो तो आमच्या जमिनीवर आहे। जर आमचा आधारच तुम्ही जर हिसकून घेतला तर आम्ही भविष्यात करायचं काय? आमची मुलं बालं कुठे शिक्षण घेतील? त्यांना रोजगार कुठे मिळेल? म्हणून आम्हाला MIDC हा मान्यच नाही आहे। जो तुम्ही सरकारने जे काही 1500 रुपये लाडकी बहिणीसाठी दिलेत, ती आमची एक फसवणूक आहे। दुसरीकडून तुम्ही आमची जमीन हिसकावून घेता, 1500 रुपये देता आणि खुश करता, पण त्या 1500 रुपयावर आमचा महिन्याचा जो काही उदरनिर्वाह आहे, जो काही रोजगार चालतो, तो त्याच्यावर पूर्ण होणार नाही। आम्ही जो जमिनीत शेती करतोय, जे काही कष्ट करतोय, ते पूर्ण आमचा जो जमीन आहे ती एक आमचा आधार आहे, तो तुम्ही खरंच हिसकावून घेऊ नका। आम्हाला MIDC ही मान्य नाही आहे, आम्ही निषेध करतोय। स्पीड न्यूज भारत।